हिंगोलीच्या सुने गावातील प्रकाश सदावर्ते यांचा 1.5 एकर ऊस शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झालाय। जीर्ण झालेल्या विद्युत तारा ऊसाच्या शेतात खाली डोंबलेल्या अवस्थेत होत्या। सरकारने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। बीडच्या माजलगाव तालुक्यात गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। सर्व्हर पिंपळगावचे पुनर्वसन करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं। पुनर्वसनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली। पुणे येथील रहिवासी आणि गेल्या 5 वर्षांपासून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक असलेल्या मिस ऑस्ट्रेलिया विजेत्या अबोली लोखंडे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं। साईबाबांच्या दरबारात येऊन अबोली हिनं श्रद्धेनं माथा टेकवत साईंचे आशीर्वाद घेतले। साईबाबांच्या कृपा आणि आशीर्वादामुळेच मिस ऑस्ट्रेलिया हा मानाचा किताब मिळाला असं तिनं म्हटलंय। भंडारा जिल्हा परिषदेसमोर संगणक परिचालकांनी अन्न आणि जलत्याग आंदोलन केलंय। मागील 15 महिन्यांपासून मानधन थकीत असल्यानं संगणक परिचालकांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलाय। प्रशासनानं तात्काळ उपोषणकर्त्यांची दखल घेत 13 महिन्यांपासून सुरू असलेलं मानधन तात्काळ खात्यात जमा करण्यात आलं। मात्र अजूनही जून 2025 पासून सप्टेंबर 2025 पर्यंतचं मानधन थकीत आहे। अकोला जिल्ह्यात पेंटेड स्टॉर्क या दुर्मिळ पक्षाचे दर्शन झालंय। पक्षी निरीक्षक आणि पर्यावरण प्रेमींमध्ये यामुळे मोठा उत्साह निर्माण झालाय। पर्यावरणाच्या दृष्टीने ही एक सकारात्मक घटना मानली जाते। सांगलीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले। माजी खासदार संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सांगलीकर आक्रमक झाले। कोल्हापूर शहरातील गंगावेश परिसरात अपघात झालाय। 4 चाकीचा ताबा सुटल्यानं भर बाजारात 4 चाकी घुसली। त्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी असल्याची माहिती आहे। बंजारा आणि धनगर समाजाला आदिवासींचं आरक्षण दिल्यास येत्या काळात मुंबई जाम करू असा इशारा सत्ताधारी पक्षाचे खासदार हेमंत सावरा, शिवसेनेचे बोईसरचे आमदार विलास तरे आणि राजेंद्र गावित यांनी दिलाय। बंजारा आणि धनगर समाजाकडून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। परभणीत पीक विमा कंपनीच्या 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। उद्धव ठाकरे गटाच्या राज्य संघटक ॲडव्होकेट ललिता पाटील यांनी अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पराग पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा वसेवाडीमधील शिक्षकांच्या बदल्यांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या लाडक्या शिक्षकांना निरोप देताना अश्रू अनावर झाले। अनेक वर्षांपासून एकमेकांचे सहकारी असणारे शिक्षक आणि विद्यार्थी एकमेकांपासून दूर जाण्याची सल त्यांच्या मनात स्पष्टपणे जाणवली। बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील रायगाव येथील शेतकरी अर्जुन कोकाटे यांच्या 3 एकर शेतातील सोयाबीन गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना घडली। या घटनेत सोयाबीन गंजी पूर्णपणे जळून खाक झाली। अमरावतीत दिवाळी आनंदोत्सव आणि फोटोग्राफी प्रदर्शनासाठी जोरदार तयारी करण्यात येते। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी सांस्कृतिक भवनाची पाहणी केली। 16 ते 21 ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन असेल। परभणीत पीक विमा कंपनीचा शेतकऱ्यांच्या फसवणुकीचा डाव उघडकीस आलाय। पालम पोलीस ठाण्यात पीक विमा कंपनी ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडच्या 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गडचिरोलीत नक्षल चळवळीला मोठा धक्का बसलाय। 60 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलंय। भूपती आणि गटानं 50 हत्यारांसह शरणागती पत्करली आहे। जळगावमध्ये 3 शेतकऱ्यांच्या शेतातील 200 खोडे केळीचे समाजकंटकांनी कापली आहे। चिनावल उटखेडा रोडवरील सुकी नदीजवळील घटना समोर आली। चिनावल आणि परिसरात अज्ञातांकडून शेतकऱ्यांच्या केळी खोड कापण्याचं सत्र सुरू आहे। गेल्या 8 दिवसात चिनावल येथे सुरेश गारसे, बाळू गारसे, हेमराज सरोदे, विकास बोंडे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दीपावलीच्या मुहूर्तावर म्हणजेच 21 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या थामा या हिंदी चित्रपटाच्या यशासाठी अभिनेत्री रश्मिका मंदना आणि अभिनेता आयुष्मान खुराना यांनी साई समाधीचं दर्शन घेत साकडं घातलं। विशेष म्हणजे यापूर्वी रश्मिका मंदना छावा चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीही अभिनेता विकी कौशल सोबत साई दर्शनासाठी आली होती आणि छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता।
अलिबागच्या आरसीएफ कंपनी विरोधातील शिवसेनेचं आंदोलन स्थगित करण्यात आलंय। रस्त्यावर टायर जाळून आंदोलकांनी आरसीएफ प्रशासनाचा निषेध केलाय। खेडच्या वारकरी गुरुकुलात धक्कादायक प्रकार घडलाय। गुरुकुलच्या प्रमुख आणि शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी कोकरे महाराज आणि प्रितेश कदमवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। नांदेडमध्ये दुचाकीला वाचवताना कारचा अपघात झाला। अपघातात 4 जण किरकोळ जखमी झालेत। संभाजीनगरमधील नागद कन्नड रस्त्याची दुरवस्था झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचं दुरुस्तीकडे दुर्लक्ष होतंय, त्यामुळे ऋषिकेश चव्हाण यांनी कन्नड भीक मागो आंदोलन केलंय। यावेळी भीक मागितलेल्या पैशातून उपअभियंता यांना ट्रॅक्टर, ट्रक आणि जेसीबी खेळणी स्वरूपात म्हणून भेट दिली आहे।